आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर चिखली नगर परिषदेने शहरातील नालेसफाई, स्वच्छता आणि पूर नियंत्रणाच्या कामांना युद्धपातळीवर सुरुवात केली आहे। विशेषतः अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या जामवंती नदीच्या स्वच्छता व खोलीकरण मोहिमेमुळे शहरात एका सकारात्मक बदलाची चाहूल लागली आहे। चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी निवडणुकीदरम्यान शहरातील स्वच्छता आणि मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले होते। त्यांच्या या शब्दाला जागत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष पंडितराव देशमुख व त्यांच्या सहकार्यांनी शहर स्वच्छतेच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे। जुन्या गावाला वळसा घालून वाहणाऱ्या जामवंती नदीपात्रात गाळ आणि कचरा साचल्याने दरवर्षी माळीपुरा व इतर सखल वस्त्यांमध्ये पुराचा धोका निर्माण होत असे। ही गंभीर समस्या ओळखून सध्या आधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने नदी रुंदीकरण आणि खोलीकरणाचे काम वेगाने सुरू आहे। अनेक वर्षांनंतर लोकनियुक्त नगर परिषद अस्तित्वात आल्यामुळे शहरातील मूलभूत प्रश्न मार्गी लागत असून नगराध्यक्ष पंडितराव देशमुख स्वतः या कामांची नियमित पाहणी करत आहेत। या लोकहितैषी उपक्रमाचे चिखलीकरांकडून उत्स्फूर्त स्वागत होत आहे। विशेष म्हणजे नगर परिषदेतील विरोधी पक्षनेते डॉक्टर मोहम्मद इसरार यांनी देखील राजकारण बाजूला ठेवून या मोहिमेचे कौतुक केले असून नगराध्यक्षांचे अभिनंदन केले आहे। येणाऱ्या पावसाळ्यात गोरगरीब नागरिकांना पुराच्या पाण्याचा फटका बसू नये यासाठी हे काम दर्जेदार व्हावे यावर त्यांनी भर दिलाय। स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि पूर नियंत्रण या चतुःसूत्रीवर आधारित असलेल्या या मोहिमेमुळे चिखली शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित होण्याचा मार्ग मोकळा झालाय। चिखली येथून समाधान गाडेकर यांची रिपोर्ट। चिखलीच्या लोकप्रिय आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली नगरपालिकेचं पावसाळापूर्व नदी खोलीकरण असेल, नदीची स्वच्छता, जामवंती नदीच्या जुन्या गावातील ठिकाणापासून तर राऊतवाडीच्या स्मशानभूमीच्या पुलापर्यंत जी अतिशय मोठ्या प्रमाणात घाण या ठिकाणी साचलेली आहे ती काढण्याचा आजपासून मी सुरू केलेलं आहे आणि चिखलीमध्ये जास्तीत जास्त स्वच्छता कशी राहील या दृष्टिकोनातून आपल्या नगरपालिकेचे प्रयत्न सुरू झालेले आहे। या ठिकाणी नगरपालिकेचे सर्व सन्माननीय सदस्य या सुषमाताई चव्हाण, दीपकजी खरात आणि संतोष देशमुख इत्यादी आणि माजी नगरसेवक रोहित भाऊ देवडे हे सर्व सकाळी हे काम सुरू करत असताना त्यांच्या मार्गदर्शन आणि त्यांच्या सूचनेवरून आम्ही राऊतवाडी येथील या नदीचं खोलीकरण, नदीची स्वच्छता आणि सौंदर्यीकरण हे सुरू केलेलं आहे।